श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गुरुवर्य भगवान बाबा की जय। श्री गणेश श्री सरस्वती श्री रामचंद्राय नमो नमः। धावपावगा श्री रामाधापराध करिष्यमा। पडलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पावले। श्री गणेशाला वंदन। नाथ माऊलीच्या चरणी नतमस्तक। ऐकणारे सर्व श्रोते मंडळी, वाचक सूचक यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचे अनुसंधान गावागावात ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देऊ लागलेले आहेत। प्रभू रामचंद्राचा निज भक्त असणारा हनुमंतराया वन येण्यासाठी गेलेले मी प्रभू रामचंद्राबरोबर पाण करून आलेलो आहे। मी रामाला म्हणलो, रामा मी आताच्या आता जाईल आणि दिव्य औषध घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवीन, हे गर्वाचं मी बोललो। म्हणून मला या ठिकाणी नाचतंय की काय, त्याच्यामुळे मला या ठिकाणी औषधी दिसत नाही की काय। मग रामा मी तुमचं भालके लहान लेकरू आहे, चुकलोय माझं, देवा मला माफ करा, या ठिकाणी संकटात पडलोय, याच्यातून मुक्त करण्याचं कार्य रामा तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही। हनुमंत म्हणतात, मी तुझे निज बालक ज्ञानमुराती उद्दके क्षमा करणी सकळी का तरी मजा। प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी विनंती करतात, हनुमंत म्हणले, देवा मी तुमचा निज बालक आहे, लहान आहे, जसं लहान बालक आईच्या मांडीवर बसावं त्यानं स्वीकारावी। शी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मांडी कापल्या जात नाही किंवा त्याला त्या ठिकाणी ढकलून दिल्या जात नाही, धुवा लागतंय। तसं मी चुकलोय, मला माफ करा देवा, मी अज्ञान आहे, मला कळलं नाही, मी वांडरातलो पिल्लोय म्हणून मला कळलं नाही, मला क्षमा करा आणि याच्यातून मोकळं करा। आयसे होत कन्या चिंता करता तयात पिराता रामाचवला चित्ता बोते जाता निज भक्ता। प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, प्रभू रामचंद्राची आठवण घेण्यामध्ये झाली। लगेच हनुमंतरायाच्या मनामध्ये प्रकाश पडला, माझ्या रामाशिवाय मला सोडवणारा दुसरा कोण नाहीये। निज भक्त हनुमंतराया कर्ण वळेला त्या ठिकाणी आरडलेले, आवाज दिलेला, देवा धावा धावा धावा, मला तुमच्याशिवाय कोणी सोडवणार नाहीये। ऐकत कोण, जगाचे नायक, माझा भक्त संकटात आहे आणि त्याला सोडवण्यासाठी देव काय करता बोला। चरण चला धे सोडले त्याचे राम भक्ताचे कृपाळो। प्रभू रामचंद्र भक्तासाठी कृपाळो आहे आणि प्रभू रामचंद्राचा धावा केलाय, पण कसा केला, मनाने केला, तनाने केला। सर्व भूती त्या ठिकाणी रामाची भक्ती हनुमंत करतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हनुमंताला राम दिसतात। मग त्या भक्ताने हाक मारली, मग देवाला काय गुजारणार नाहीये। देव त्या ठिकाणी भक्ताचं त्या ठिकाणी मागणी पर बोलवलेलं आहे, आरडीओ त्या ठिकाणी बोलवलेला, विनंती केलेली। राम प्रभू त्या ठिकाणी दयाळू कृपाळू आणि त्यांनी त्या ठिकाणी कृपा केली आणि हनुमंतरायाला पुढे काय उपदेश करतात, त्याची बुद्धी आपण अंतरात्मा तेने होले प्रसन्न लक्ष्मीनंदन प्रभू दिला। बघा प्रभू रामचंद्राचा धावा केला, प्रभू रामचंद्राचा आठव झालेला, प्रभू रामचंद्राची आठवण केलेली। आठवण केल्याबरोबर अगोदरच देव त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतात आणि ते हनुमंतरायांनी धावा त्या देवाचा केलाय आणि देवाचा धावा केल्याबरोबर देव त्या ठिकाणी हनुमंतरायाला काय बुद्धी सुचवतात, गजेंद्र साहेब धरला सतवा संकटी स्मरला भगवंता काकुलती उडी सतवरता घालून तत्वता
आणि धरल्याच्या नंतर अंतकाळी कोणीही नाही, आपल्यालाही कोणी नाही, पण आपण म्हणतो हे सर्व माझे. पण अंतकाळीला एकला एक नारायण आहे, गजेंद्राला आठव झाली. आता आपल्याला ज्या आपले सर्व नाते होते शेपटीला धरून ओढत होते आणि त्यांनी आपल्याला सोडलंय, म्हणजे आपलं आता कोणी नाही. आता बोलवायचं कुणाला तर म्हणले नारायणाचा आठव करावा, नारायणाला त्या ठिकाणी आठव केला. आणि गजेंद्राची हाक त्या ठिकाणी कैलास असणारे देवादी देव शंकराचे भक्त असणारे रामप्रभू, आणि त्यांनी ऐकले. आणि ऐकल्याबरोबर माझा भक्त संकटात आहे कशाचा विचार नाही केला आणि उड्डाण केलं. आणि ज्या ठिकाणी गजेंद्र होता तिथं आले आणि तशाच वेगानं प्रभू रामचंद्र हनुमंतरासाठी सहाय्य झाले. कपी सबुद्धि सत्वर देखे तरसावला. देव कुणाच्याही हाकेला धावून यायला बाजारचा भाजीपाला नाही किंवा तिथं वशिलेबाजी चालत नाहीये. कधीतरी सकाळी उठलं राम राम म्हणतं रानात गेलं की बाकीचं करतंय, पुन्हा त्याच्यासाठी देव कसा धावत नाही धावणार. सतत मुखामध्ये राम नाम हनुमंतरायाचे आहे. तोंड मन धावणं त्या ठिकाणी त्या तीन अवस्था आहेत, सुसुप्ती, जागृती, स्वप्नी. तिन्ही अवस्थेमध्ये राम भक्त हनुमंतराया फक्त रामाचं ध्यान करतात, रामालाच पाहतात आणि रामाचंच वर्णन करतात. त्या हनुमंतरायाचे बोलणं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि बुद्धी हनुमंतरायाला काय सुचवतात. सगळा पर्वताची तत्वता नेव सर्वता उतलवणे. ज्या वेळेस चिंतेमध्ये पडल्या जात त्यावेळेस काय करावं सुचत नाहीये. हनुमंतराया चिंतेमध्ये पडले, काय करू आता, या ठिकाणी काय करावं कळेना गेले. तेवढ्यामध्ये बुद्धी त्या ठिकाणी चालना कोणी रामप्रभूने दिली. दिल्याबरोबर हनुमंतरायाच्या ठिकाणी काय विचार म्हणतात, काय त्या ठिकाणी चिंता करायची गरज आहे. आणि आताच्या आता पर्वतावरच्या औषधी हात लावू देत नाही, आका पर्वतच उचलून द्यावा असा विचार हनुमंत मानतात. हनुमंतरायांनी विचार केला ह्या दिव्य औषधी आपल्याला हात लावू देत नाहीत. यांनी चाळे मांडले, आपल्याला कोणती वस्तू कोणती हे कळत नाही. मग पर्वताचा खाण्याचा पर्वत नेल्याबरोबर सूचनवणी येतील, दिव्य औषधी कोणती कोणती ती ओळखतील. आणि मग त्या ठिकाणी चिंता करायची गरज काय, हे सगळं साध्य होतंय कधी, पर्वत उचलून नेल्याच्या नंतर. शक्ती वरदान भूताय कार्य समस्त नाचले. हनुमंतरायांनी विचार केला, चांगल्या कार्याला विलंब लावता कामा नये. आता इथं विलंब कशाला लावू, बंधन आहे. जो माझ्या लक्ष्मण भयाला शक्तीचा बाण भेटलेला आहे त्याचा वरद बाण ब्रह्मदेवाचं वरदान आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोण जरी असला तरी वाचणार नाही. मग इथं जर टाइम घालवला तर सूर्य उगवेल आणि जे कार्यासाठी आलं त्याचा नाश होईल. मग विलंब करता कामा नये. पर्वत आताच्या आता उचलतो आणि सुशनाच्या समोर टेकतो अशी बुद्धी औषधीला पविल्या सकाळ मज केवळ गोवया. मला गुंतवून टाकण्यासाठी या पर्वतानं माझ्या बरोबर चाळे मांडले, औषधी लपवून ठेवल्या. मग आता हे वांदरात केलेलं उजळत आणल्याशिवाय राहणार नाहीये. आता हे पर्वतानं जे माझ्या बरोबर या ठिकाणी कपट केलंय ते कपट मी आता उघडे केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस गुपित गोष्ट सांगितल्या जाते,
जर उघडी नाही केली ना तर त्याच्या मागे नाचावं लागतंय, आणि जर उघडी केली तर ते बाजू सोडून देते. हनुमंत म्हणले पर्वताचे चाले मी चालू देणार नाही. यानं माझी या ठिकाणी काय फजिती केली, आता याला उघडकीस आणीन, समोर नेईन, सुशेण वळकील. आता मी याचे चाळे चालू देणार नाही असं हनुमंत बोलले. बघा रामभक्त हनुमंत त्यांच्या मनामध्ये विचाराचं चाहूल त्या ठिकाणी लागू लागलेलं आहे. ज्यावेळेस चिंतेमध्ये पडतं त्यावेळेस कोणताही विचार येतो, त्या ठिकाणी चांगला येतो, वाईट येतो. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले या ठिकाणी काय केलं म्हणले, पर्वतानं चाळे मांडलेत म्हणले, हे रावणाच्या बाजूला गेले. आता जसं राजकारणात सकाळचा दुपारी दुसरीकडे जातोय तसं ते या पर्वतानं केलं नसेल ना. माझ्यापासून काय केलं, या रावणाची बाजू धरली आणि रावणाच्या बाजूला गेले म्हणून मला या ठिकाणी चाळे करीत नसेल ना असं हनुमंत बोलतो. हनुमंतरायांनी त्या ठिकाणी विचार केला, ग्रह भाव घालला आणि मोठ्यानं जय घोष केला, प्रभू रामचंद्र भगवान की. आणि मोठ्याने गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर प्रथमी जशी जिलाईचा भूकंप झाल्यावर डुलू लागली तशी प्रथमी डोलती. लोकपाल स्वर्गातले देव डोलवू लागले. पुढं काय होतं, आंदोलिता पर्वताते मोत्या कांत कलक करते. मोठा आवाज दिलेला रामनामाचा भूमिकार केलाय आणि शेपटीनं आला त्या पर्वताला घातलं. आणि जसं एखादी वस्तू हलवावा तशी हनुमंतरायांनी पर्वत हलवला. जे चराचर प्राणी मात्र ते त्या ठिकाणी तळमळ तळमळ करू लागले. आता आतंक होतोय, आता धरतीपुरती वाचत नाही असा विचार मांडू लागले. रामचंद्र भगवान